अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस कसा ओळखायचा? अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसच्या निदानासाठी पेशंटची लक्षणं, त्याचा रुग्ण इतिहास, काही ब्लड टेस्ट व MRI स्कॅनवर अवलंबून असतो. सगळ्यात आधी तुमचे रुमॅटॉलॉजिस्ट तुमचा बॅकपेनचा पॅटर्न बघतील. तुमचा बॅकपेन हा 40 वर्षाच्या आधीपासून सुरुवात झालेली आहे का? पाठीच्या दुखण्यामुळे तुमची मध्यरात्री झोप मोड होते का? किंवा सकाळी उठताना पाठीमध्ये खूप टाठळपणा किंवा स्टिफनेस राहतोय का? व व्यायामानंतर हा दुखणं कमी होतोय का? किंवा कधीही आराम केला किंवा काही वेळ बसल्यानंतर पाठीचा स्टिफनेस वाढतोय का? या सगळ्या लक्षणांवरून तुमचा बॅकपेनचा पॅटर्न ओळखला जातो की हा इन्फ्लेमेटरी आहे की नॉन इन्फ्लेमेटरी आहे. त्यानंतर रुमॅटॉलॉजिस्ट तुमच्या काही फिजिकल एक्झामिनेशन करतील. तुमच्या सांध्यांना हात लावून त्यांच्या विशिष्ट तपासणी करून बघतील की सांध्यांमध्ये सूज किंवा इन्फ्लेमेशनचे साईन सिम्पटम्स आहेत का. काही ब्लड टेस्ट सुद्धा केले जातात. यामध्येच एक महत्त्वाचा टेस्ट म्हणजे HLV27 PCR. ही एक जेनेटिक टेस्टिंग आहे. 90% पेशंट ज्यांच्यामध्ये HLV27 पॉझिटिव्ह आहे अशा लोकांना अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस होण्याची शक्यता असते. पण एक 8 ते 10% लोकांमध्ये हा टेस्ट पॉझिटिव्ह असतो आणि त्यांना संधिवात किंवा अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस नसू शकतो. म्हणजे काही 8 ते 10% नॉर्मल पेशंटमध्ये सुद्धा HLV27 पॉझिटिव्ह येऊ शकतो. हा टेस्ट पॉझिटिव्ह आला म्हणजे तुम्हाला संधिवात आहे आणि निगेटिव्ह आला म्हणजे तुम्हाला नाही, असं नाहीये. पण फक्त या टेस्टनी अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसचा निदान होऊ शकत नाही. म्हणूनच MRIचा खूप महत्त्वाचा रोल आहे अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसच्या निदानामध्ये. MRI मध्ये सॅक्रोइलिक जॉईंट्स डायरेक्टली बघता येते की त्यांच्यामध्ये इन्फ्लेमेशन आहे का किंवा त्यांच्यामध्ये काही चेंजेस आहेत का. MRI ही खूप सेन्सिटिव्ह टेस्ट आहे ज्यामुळे सॅक्रोइलायटिस किंवा अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसचा लवकर निदान होऊ शकतो. एक्सरेमध्ये पण हे चेंजेस दिसू शकतात, पण एक्सरेमध्ये हे चेंजेस दिसायला कधी कधी 6 महिन्यापेक्षा जास्त लागू शकतात. म्हणूनच बऱ्याच लोकांचा अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस हा अनडायग्नोज जातो. म्हणून जर तुम्हाला वर्षानुवर्ष पाठ दुखत असेल, पाठीमध्ये स्टिफनेस असेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या रुमॅटॉलॉजिस्टला नक्की भेट द्या. कारण लवकर निदान झाले तर उपचारही चांगलं होतो आणि पुढचं नुकसानही टाळता येते.